भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक जाती जमाती व प्राणी यांच्यावर अन्याय होत होता, तर स्वातंत्र्याच्या काळानंतर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश कशा पद्धतीने कशा चौकटीत बसवायचा ते घटनेच्या माध्यमातून दिलेले आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण राजे झाल्यानंतर राजवट कशा पद्धतीने चालवायची, प्रजा कशा पद्धतीने जगवायची हा संदेश देणारे आमचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या कोल्हापूर नगरीचे ज्यांना आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या अनेक सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर, या अनेक महामानवांनी मातांनी जे आपल्याला आपल्या संसाराचं पाणी करून संसार कसल्याही परिस्थितीमध्ये संसाराकडे न बघता अनेक जीव प्राणी यांच्याकडे बघून त्यांना जिवंत कसं या जगामध्ये जगता येईल या प्रकारचं मार्ग काढून दिले, अशा प्रथम महामानवांना आम्ही अभिवादन करतो। तसेच या ठिकाणी अनुसूचित जाती एससी हे आरक्षण बचाव आंदोलन या ठिकाणी चालू होत आहे, तर आरक्षण चालू करण्याच्या पाठीमागे अनेक कारणं यामध्ये निर्माण झालेले आहेत। अनेक लोक या देशामध्ये अनेक आर्थिक साम्राज्य असलेले साम्राज्य आज स्वतःला मागासवर्गीय म्हणून मागासवर्गीय दाखला कधीतरी घेतात, कधीतरी जनरलमध्ये राहतात आणि आमच्या सर्वसामान्य ही सगळी गरीब जनता या सगळ्या दलित समाजावर हा अन्याय व्हावा लागलाय। आणि हा अन्याय होत असताना आज या ठिकाणी अब्रामजी बापू हे या ठिकाणी आहेत, रविसाहेब राजपुते, त्याचबरोबर दीपकजी भोसले, प्रमोदजी कदम, देवेंद्र सर, आमचे आरपीआयचे नेते कुमार कांबळे, पात्रवड साहेब, मनोहर, संदीपजी कांबळे, अनेक या ठिकाणी प्रमोद पेलेकर, वकील साहेब आमच्या या ठिकाणी, जिल्हा सदस्य या ठिकाणी सदस्य सर्वच या ठिकाणी, सर्वांचीच काही नावं घेता येत नाहीत, पण या आंदोलनामध्ये यांना कळून चुकलंय की आपण बाबा एवढं काम समाजामध्ये असताना आम्ही या समाजाचं नेते म्हणून काम करतोय आणि त्यांनाही कुठेतरी अडचणी निर्माण व्हायला लागल्यात आणि हे आमच्या समाजाला जागृत करायचं काम या नेते मंडळीने करत आहेत। येणाऱ्या काळामध्ये हा समाज अनेक वाईट प्रसंगाच्या भवितव्यामध्ये गावणार आहे, तर हे सगळं प्रसंग बघून आपण हे आंदोलन कशा पद्धतीने तीव्र होईल, शासकीय प्रांत अधिकारी यांनी कशाच्या आधारावर सर्वसामान्यांचा हक्क हिसकावून घेऊन जनरल समाजाच्या माणसांना दाखल देतात, शासनाच्या पगार घेतात शासनाचे आणि कोणाच्या ना कोणाच्या ह्याच्यावर अन्याय करतात। हा प्रकार अत्यंत घाणेरडा प्रकार या देशामधल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी चालवलेला आहे, अत्यंत चुकीचा हा प्रकार आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या नरड्यावर तलवार ठेवायचं काम हा बाकीचा आर्थिक सोर्स असलेला हा सगळं बघत आहे। याला लवकरात लवकर कुठं तर याला बंधनं घातली पाहिजेत, नियमावली केली पाहिजे, नियमावली असताना ती नियमावली शिस्तबद्ध बघितली जात नाही आणि हा अशा प्रकारचा जर कुठं जर असा अन्याय होत असेल तर आमची दलित चळवळ कधीही गप्प बसत नाही। कारण का तर ही दलित चळवळीचे पुढारी आहेत, तर यांच्याच पोटापाण्याचा विचार करत नाहीत, हे लोक आपल्या समाजाच्या पोटापाण्याचा विचार करतात आणि हे विचार करत असताना ज्या लोकांनी दाखला घेतला त्याही लोकांनी इथं येऊन बसायला पाहिजे होतं। आम्ही कसं बाबा मागासवर्गीय ओढून सांगायला अडचण नव्हती त्यांना, त्या मागासवर्गीयांच्या मध्ये बसायला पाहिजे, त्यांचं दुखणं काय ते बघायला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारे मागासवर्गीय दाखलं प्रांत एकमेकांना देत असतील तर आमच्या इथून पुढच्या काळामध्ये एकमेकांच्या मुली पळवून न नेता आम्ही बघायला येणार, तुम्ही आमच्या मुली बघायला या आणि आम्ही एकमेकांची लग्न ठरवून करू, अशा प्रकारे आम्ही जर एकत्रपणा जर केला तर देशाचं चांगलं होणार। अन्यथा तुम्ही असा प्रकार घुसखोरी करायला तर या दलित समाजावर सातत्यानं हजारो वर्ष अन्याय होत चाललाय आणि इथून पुढच्या काळातही तुम्ही अन्याय करत आहात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।